हे गाईज वेलकम बॅक टू द मिस्टर कॉम्रेड. तुमचं सगळ्यांचं मिस्टर कॉम्रेडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण CETचा इंग्लिश सिलेबसमधला 9 टॉपिक बघणार आहोत, जो की आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ओके, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. तर आता हा जो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिकच्या अगोदर आपल्याला एक करेक्ट स्पेलिंग म्हणून 8 नंबरचा टॉपिक आहे, तो तुम्ही सेल्फ स्टडी करायचा आहे. ओके, बिकॉज स्पेलिंग्स आर अवर जनरल नॉलेज असतं त्याच्यासाठी. सो स्पेलिंगचा टॉपिक तुम्ही कवर करायचा आहे, पण त्याआधीचे 7 टॉपिक्स मी कवर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. मी प्लेलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. ओके, सो तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि ते टॉपिक्स देखील कवर करू शकता. त्याचबरोबर इंग्लिशची स्ट्रॅटेजीची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, की विदिन 20 डेज तुम्ही इंग्लिशचा सिलेबस कसा कवर करू शकाल. जर बघायची असेल तर ती देखील जाऊन बघू शकता. पण चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील दाबा. आता जास्त वेळ न घालवता डिरेक्टली मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला लागणारे काही कॉन्सेप्ट आणि काही ट्रिक तुम्हाला समजवणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण डिरेक्टली IMP MCQs बघणार आहोत. आय हायली रेकमेंड यू की तुम्ही कॉन्सेप्ट, ट्रिक्स, टिप्स बघत जा, बिकॉज डिरेक्टली MCQ सॉल्व केले तर ते तुम्हाला महागात पडेल. बिकॉज डिरेक्टली MCQ एक्झाममध्ये कन्फ्युजन क्रिएट करतील, पण तुमच्याकडे कॉन्सेप्ट असेल, ट्रिक असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचारलेला क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. ओके, सो आपण सुरुवातीलाच बघणार आहोत ॲन आणि द. ओके, आपल्याला माहीत आहे ॲन आणि द आपण खूपदा हे यूज देखील करतो. ओके, आता एक सिम्पलचा बेसिकचा फंडा आहे, तो समजून घ्या. वाक्य आहे इथे, हे वाक्याची पहिली स्टार्टिंग आहे, त्याच्यानंतर अँड आलं आहे आणि त्याच्यानंतर ॲन द असून पुढचं दुसरं वाक्य चालू झालं आहे. ओके, म्हणजे एकच वाक्य आहे, पण अँडनी ते जॉईन केलं आहे आणि अँड नंतर ॲन आणि द आलं आहे. तर जेव्हा कधी असं येतं तर पहिल्या वाक्याचा दुसऱ्याशी काही संबंध नसतो. ओके, ह्या वाक्याशी काही संबंध नाही. ओके, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत जेव्हा कधी अँड नंतर अँड द येतात तेव्हा. ओके, लक्षात घ्या हे व्यवस्थित. आता फॉर एक्झाम्पल घेऊन लक्षात घ्या. द कोच अँड द कॅप्टन ऑफ द टीम हॅव बीन सेट म्हणजे काय, लांब पाठवणे वगैरे असं त्या मिनिंग होतं त्याचा. ओके, सो द कोच अँड द कॅप्टन ऑफ द टीम हॅव बीन सेट. ओके, द आलेला आहे. आता काय, द कोच एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि कॅप्टन वेगळी कॉन्सेप्ट आहे. ओके, द कोच आणि कॅप्टन दोन काय आहेत, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. आलं का लक्षात तुमच्या हे? द कोच आणि द कॅप्टन ह्या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. लक्षात घ्या, द आल्यामुळे ह्या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट झालेल्या आहेत. द आल्यामुळे ह्या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट झालेले बिकॉज ऑफ दिस द. जर इथे द नसता, द कोच अँड कॅप्टन म्हणजे काय, कोच पण एकच आहे आणि कॅप्टन पण एकच आहे असा त्या वाक्याचा मिनिंग झाला असता. देन नेक्स्ट, द हिरो अँड द हिरोईन हॅव अराइव्ड. आता हिरो हा वाक्याचा एक भाग आहे अँड द आल्यामुळे हिरोईन सुद्धा काय झालेलं आहे, त्याच्यापासून वेगळी कॉन्सेप्ट तयार झालेली आहे. सो द हिरो अँड द हिरोईन दोन वेगळ्या कॉन्सेप्ट इथे येतात. कशामुळे, अँड नंतर अँड द वापरल्यामुळे. ओके, देन बघा आता IMP काय असतं, ब्रेड अँड बटर. व्हॉट आय से, ब्रेड अँड बटर इज माय फर्स्ट चॉईस. आता बघा मी तुम्हाला सांगितलं अँड आलं तर आपण काय यूज करतो, शक्यतो प्लुरल थिंग यूज करतो. बट मला सांगा, ब्रेड अँड बटर सेम कॉन्सेप्ट आहे ना, एकाच प्लेटमध्ये आपण ब्रेड अँड बटर खाणार आहोत. सो इथे काय वापरायचं, सिंग्युलर वापरायचं, इज वापरायचं. ओके, आता बघा अँडच्या नंतर नेहमी प्लुरल वर्ब येतो. आता इथे मी सांगितलं सिंग्युलर येतो, मग प्लुरल का म्हणते मी, तर बघा एक्सेप्ट काय आहे, सेम आयडिया आणि सेम थिंग्स जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा सिंग्युलर यूज करायचं. म्हणजे लाईक दिस, ब्रेड अँड बटर इज द सेम थिंग, सेम आयडिया, सो आय विल यूज हिअर सिंग्युलर. देन बघा आता हा जो अँड आहे त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. राम अँड श्याम हॅव गॉन टू मार्केट. राम अँड श्याम हॅव गॉन टू मार्केट. आता राम एक वेगळा आहे आणि श्याम एक वेगळा आहे, त्याच्यामुळे मी काय वापरणार, प्लुरल फॉर्म वापरणार. काय वापरणार, प्लुरल फॉर्म वापरणार. पण तेच एक्सेप्ट केस बघा, जर आयडिया आणि थिंग एकच असेल तर द कोच अँड कॅप्टन ऑफ द टीम हॅज बीन अराइव्ड. द कोच फक्त वाक्याच्या सुरुवातीला द वापरलेला आहे, अँड नंतर डिरेक्टली कॅप्टन आलेला आहे. सो दिस इज द सिंग्युलर, दॅट्स वाय आय विल यूज हिअर हॅज. ओके, हॅज वापरणार मी. प्लुरल असेल तर हॅव आणि सिंग्युलर असेल तर हॅज. आता बघा नेक्स्ट, आता ही होती अँड द ची कॉन्सेप्ट होती. देन वन ऑफ असेल तर वन ऑफ काय आहे, वन ऑफ आलं वाक्यामध्ये की त्याच्यानंतर काय वापरायचं, सिंग्युलर वर्ब वापरायचं. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड्स. आता इथे फ्रेंड्स बघितला, एस दिसला की लगेच तिथे आर करायचं नाही. सो दिस इज वन ऑफ, काय आलेलं आहे, वन ऑफ. सो वन ऑफ नंतर काय येतं, इज. वन ऑफ इज माय वन ऑफ
माय फ्रेंड्स इज कमिंग टुडे. ओके, सो इज वापरायचं जेव्हा कधी वाक्यामध्ये वन ऑफ येतो. ओके, देन इनडिफायनाइट प्रोनाउन म्हणजेच काय, त्याच्या पुढे देखील सिंग्युलरवर वापरायचं आहे. म्हणजे एव्हरीवन, एनीवन, समवन, नो वन, एव्हरीवन. आता एक्झाम्पल बघा, एव्हरीवन इज कमिंग. आता एव्हरीवन आलं की नंतर मी काय वापरलं, सिंग्युलर वर्ब वापरला, नॉट अ आर वगैरे मी वापरलेलं नाही, काय वापरलं, इज वापरलं. त्याचप्रमाणे जर सेव्हरल हा शब्द वाक्यात आला, सेव्हरल थोडं हायलाइटेड करायला, जर वाक्यात आला तर तिथे काय वापरायचं, प्लुरल फॉर्म वापरायचा आहे. ओके, कोणता फॉर्म वापरायचा आहे, प्लुरल. ते जर एव्हरीवन, एनीवन, समवन, नो वन आलं तर काय वापरायचं, सिंग्युलर वर्ब वापरायचं. देन नेक्स्ट, जर नाव असेल म्हणजेच काय, नेम असेल, नाऊन असेल तर त्याच्या पुढे देखील काय वापरायचं, सिंग्युलर वर्ब वापरायचं आहे. ह्या सगळ्या काय ट्रिक्स आहेत, ह्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. फॉर एक्झाम्पल आपण सिम्पली व्हाईट कॅट्स घेऊ शकतो किंवा सीता, गीता, ब्ला ब्ला ब्ला. ओके, सो दिस इज द नेम. नेमच्या पुढे काय येणार आहे, सिंग्युलर वर्ब येणार आहे. देन न्यूज, न्यूज असतं, हेडक्वार्टर्स, प्रिमायसेस, स्पेसिस एक्सेट्रा, ह्यांच्या पुढे देखील काय येतं, सिंग्युलर वर्ब. न्यूज आहे बघा, न्यूज आपल्याला कळतं एस लावलेला आहे म्हणून हा प्लुरल झाला, तर नाही. न्यूज, हेडक्वार्टर, प्रिमायसेस वगैरे अशा शब्दांच्या पुढे सिंग्युलर वर्बच वापरला जातो. त्याच्यानंतर दिस इज व्हेरी IMP, बट, बिसाइड, लाईक, अनलाईक, नो लेस दॅन, नथिंग, रॅदर दॅन, टुगेदर विथ, ॲज वेल ॲज, अलॉंग विथ, हे जेव्हा शब्द येतात तेव्हा सब्जेक्टनुसार वर्ब लागणार. म्हणजे जो कोणता जवळचा सब्जेक्ट असेल ह्या शब्दांच्या त्याच्यानुसार वर्ब लावला जातो. ओके, जवळच्या सब्जेक्टच्या नुसार वर्ब लावला जातो. देन फॉर एक्झाम्पल, आता आपण एक एक्झाम्पल बघूया. माय ब्रदर अनलाईक माय कझन इज व्हेरी स्वीट. माय ब्रदर अनलाईक माय कझन इज व्हेरी स्वीट. आता इथे माझा ब्रदर म्हणजे माझा भाऊ, काय वाक्य आहे, सिंग्युलर. सो व्हॉट आय विल यूज, इज. मी काय वापरणार आहे, सिंग्युलरच वापरणार आहे. देन बघा, द प्राईम मिनिस्टर ॲज वेल ॲज हिज मिनिस्टर्स इज बिझी. का मी इज बिझी घेतलं, बिकॉज काय आलं वाक्यामध्ये, ॲज वेल ॲज. काय आलं, इथे काय आलेलं, अनलाईक आलं होतं, इथे काय आलं, ॲज वेल ॲज. सो ॲज वेल ॲज असल्यामुळे मी द प्राईम मिनिस्टर बघणार, आणि प्राईम मिनिस्टर काय आहे, सिंग्युलर थिंग आहे. सो मी माझ्या वाक्याचा वर्ब काय घेणार, इज घेणार. मिनिस्टरचं मी काहीही बघणार नाही की तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. ओके, सो दिस इज अ सिम्पली इज बिझी. ओके, देन नेक्स्ट रूल, नायदर नॉर, आयदर ऑरच्या सोबत नियरेस्ट सब्जेक्ट प्रमाणे वर्ब लागणार. म्हणजे नायदर नॉर आणि आयदर ऑर जर असेल तर त्याच्या जवळचा जो कोणता सब्जेक्ट असेल त्याच्याप्रमाणे काय लागणार आहे, वर्ब लागणार आहे. ओके, आपण एक्झाम्पल्समध्ये बघूच MCQ मध्ये. देन नेक्स्ट, कलेक्टिंग नाऊन. आता कलेक्टिंग नाऊन काय असतं, जर एकच आहे असे दाखवायचे असते, जर एखादी गोष्ट एकच आहे असे आपल्याला दाखवायचं असते तेव्हा त्याच्या पुढे काय येतं, सिंग्युलर वर्ब येतो, सिंग्युलर वर्ब. फॉर एक्झाम्पल, द आर्मी. आता आपल्याला माहिती आहे आर्मी काय आहे, ग्रुप आहे. आर्मी इज द ग्रुप ऑफ द सोल्जर. ओके, सो आर्मी काय आहे, ग्रुप आहे. पण मला आता सांगायचं आहे की आर्मी इज डिसिप्लिन. ओके, सगळ्या आर्मीचा जो ग्रुप आहे हा काय आहे, डिसिप्लिन आहे. तेव्हा मी आर्मीला काय एक युनिटी म्हणजे सिंगल एंटायटी म्हणून ट्रीट करते, म्हणून मी काय यूज करणार आहे, सिंग्युलर वर्ब यूज करणार आहे. तेच, द आर्मी आर टेकिंग पोझिशन. आता आर्मीमधला प्रत्येक सोल्जर टेकिंग पोझिशन घेत आहे, त्यावेळेस मी सगळ्यांना बोलते, सगळ्या ग्रुपला बोलते. सो दिस इज अ प्लुरल वर्ब, दिस मीन बाय आर. आता ह्याच्यावरती एक क्वेश्चन घ्या, पोलीसवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, पोलीसवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये. फॉर एक्झाम्पल, मुंबई पोलीस इज डुईंग अ ग्रेट जॉब. आता मी ते इज का वापरला, तर मी पर्टिक्युलरली मुंबई पोलीसबद्दल बोलते. कोणाबद्दल बोलते, पूर्ण मुंबई पोलीसबद्दल बोलते. म्हणजे ॲज अ सिंगल एंटायटी मी ह्या मुंबई पोलीसला ट्रीट करते. सो आय विल यूज द इज. ओके, सिंग्युलर वर्ब. देन बघा, शूज, ट्राउझर्स, बायनॉक्युलर्स, सीझर्स आर द प्लुरल वर्ब्स. ह्यांच्या पुढे काय लागणार आहेत, प्लुरल वर्ब्स लागणार. बट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यूज ॲज अ पेअर, जर हे शब्द मी ॲज अ पेअर यूज केले म्हणजे काय, आय हॅव अ पेअर ऑफ शूज, देन काय येणार आहे, सिंग्युलर वर्ब येणार आहे. देन काय येणार आहे, सिंग्युलर वर्ब येणार आहे. हे सगळं लिहून ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर ऑर वापरला असेल तर वाक्यात सिंग्युलर वर्ब येतो. ओके, जर ऑर वापरला असेल तर वाक्यात काय येणार आहे, सिंग्युलर वर्ब येणार आहे. देन देअर, हिअर. ओके, देअर, हिअर काय आहेत, देअर आर मेनी पीपल, हिअर आर मेनी पीपल, सम इन्स्ट्रक्शन, अँड हिअर इज अ लिस्ट. आता बघा, मोस्ट ऑफ द टाइम आरच आले म्हणजे प्लुरल थिंग्स आल्या देअर सोबत, हिअर अँड देअर सोबत. बट हिअर इज, इथे काय इज वापरलं, बिकॉज इज आलाय की नाही पुढे, काय आहे माझं, सिंग्युलर आहे. सो हिअर इज अ लिस्ट. ओके, देन लार्ज नंबर. एखादा मोठा नंबर असेल, अ लार्ज नंबर, अ नंबर ऑफ आणि नंबर ऑफ. नीट घ्या, अ लार्ज नंबर ऑफ, अ नंबर ऑफ आणि नंबर ऑफ असे शब्द जर वाक्यात आले तर त्याच्यासोबत आपण काय लावायचं, प्लुरल फॉर्म लावायचं, प्लुरल वर्ब. पण ओके, देन बघा, पर्सेंटेज. जर आपण पर्सेंटेजबद्दल बोलतोय, पार्टबद्दल बोलतोय, फ्रॅक्शनबद्दल बोलतोय आणि ते काउंटेबल आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल
50 स्टुडंट्स आर प्रेझेंट. ओके, सो काय ते काउंटेबल आहेत राईट. सो त्याच्या पुढे काय वापरायचं, प्लुरल वर्ब वापरायचं. आणि जर ते अनकाउंटेबल असतील, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की 50% क्लास इज अब्सेंट. ओके, 50% क्लास इज अब्सेंट. आता क्लास किती आहे आपण अंदाज लावू शकत नाही किंवा काउंट करू शकत नाही, किंवा एकपेक्षा जास्त देखील क्लास असू शकतात. तो जेव्हा अनकाउंटेबल नाऊन असतं पार्ट, पर्सेंटेज आणि फ्रॅक्शनमध्ये, तेव्हा त्याच्या पुढे सिंग्युलर वर्ब वापरला जातो. ओके, सो आता आपण फटाफट ह्याच्या रिलेटेड, ह्या कॉन्सेप्टशी रिलेटेड IMP MCQs बघणार आहोत. सगळ्यात पहिला आहे अ लार्ज नंबर ऑफ न्यू स्पेसिस ब्लँक टू बी डिस्कवर. ओके, आता मागाशीच इथे कॉन्सेप्ट सांगितली तुम्हाला की अ लार्ज नंबर ऑफ, नंबर ऑफ आलं तर त्याच्या पुढे काय वापरलं तर प्लुरल वर्ब वापरला जातो. शोध या. इज तर काय सिंग्युलर आहे, वॉज इज ऑल्सो सिंग्युलर, आणि फ्युचर तर येणार नाही. देन आर इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 2, 2/3 ऑफ द फ्रुट्स ब्लँक स्पॉइल्ड. आता 2/3 काय आहे, पार्ट आहे किंवा फ्रॅक्शन आहे किंवा पर्सेंटेज आहे. ओके, सो जेव्हा 2/3 येतं म्हणजे असं येतं फ्रॅक्शन, नंबर किंवा पार्ट किंवा पर्सेंटेजमध्ये येतं, तेव्हा आपण काय बघायचं, काउंटेबल आहे का आणि अनकाउंटेबल आहे का. तर आता काय बोलतात ते फ्रूट्स, तो फ्रूट्स आर काउंटेबल, आपण फ्रूट्स काउंट करू शकतो. सो दिस इज अ इथं काय येणार आहे, प्लुरल वर्ब येणार आहे. PV प्लुरल वर्ब कोणता आहे बघा, वॉज तर येणार नाही, इज सुद्धा येणार नाही, आणि हॅज सुद्धा. सो वी आर रिमेनिंग विथ द ओनली ऑप्शन नंबर ए, दॅट इज द आर. ओके, देन क्वेश्चन नंबर 3, पोलीस ... अरेस्टेड 2 सस्पेक्ट. ओके, मागाशीच सांगितलं पोलीसवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आता बघा, पोलीस ... अरेस्टेड 2 सस्पेक्ट. आता सब्जेक्ट काय आपला, सिंग्युलर, ॲज अ सिंग्युलर आपण ह्याला ट्रीट करणार आहोत. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 3चा आन्सर असणार आहे हॅज. ओके, सो हिअर इज अ हॅज. कळलं नसेल तर कॉन्सेप्टवरती जाऊन बघा, तिथे तुम्हाला 100% हे कळून जाईल. मी इथे काय ॲज अ सिंगल एंटिटी म्हणून पोलीसला ट्रीट केलं. ओके, म्हणून मी काय वापरलं, सिंग्युलर वर्ब वापरला. देन क्वेश्चन नंबर 4, द इंदूर पोलीस ... डुईंग अ ग्रेट जॉब. आता बघा, आता मी द इंदूर पोलीसबद्दल बोलते, म्हणजे इंडियामधल्या पर्टिक्युलर द इंदूर पोलीसबद्दल बोलते, म्हणजे त्या पूर्ण इंदूर पोलीसबद्दल बोलते, नॉट अ सिंगल एंटिटी. दिस इज अ होल इंदूर पोलीस. सो आय विल ट्रीट दिस लाईक अ प्लुरल, आणि मी तिथे काय यूज करणार, मग आर यूज करणार. ओके, आणि इथं मी पर्टिक्युलरली पोलिसांबद्दल बोलत होते, सिंगल एंटिटी म्हणून बोलत होते, दॅट्स वाय मी इथे सिंग्युलर वर्ब यूज केला आणि इथे प्लुरल वर्ब यूज केला. ओके, देन बघा क्वेश्चन नंबर 5, सॉरी डबल झालं इथे. क्वेश्चन नंबर 5, नोबडी ... द न्यू रूल. आता क्वेश्चन नंबर 5चा आन्सर बघा काय येणार आहे, नोबडी ... द रूल. लाईक काय आहे, नोबडी ... द रूल. आता ऑप्शन काय आहेत आपले, लाईक, लाईकिंग, लाईक्स आणि आर लाईक. तर आता करेक्ट ऑप्शन काय होणार आहे, लाईक्स. का होणार आहे करेक्ट ऑप्शन लाईक्स, बिकॉज सिंग्युलर आहे. लाईक्स काय आहे, एस लावलेला आहे म्हणजे काय आहे, सिंग्युलर आहे. आता नो बडी, नो वन हे जे वरती आपण बघितले कॉन्सेप्टमध्ये, त्याच्यानंतर काय लागणार आहे, सिंग्युलर लागणार आहे. आता बघा, बोलाल तुम्ही लाईकिंग तर येणार नाही, आर लाईक सुद्धा येणार नाही, बट लाईक होता ना, मग लाईक का नाही घेतला, बिकॉज लाईक इज अ V1 आणि त्याच्या पुढे जर एस लागलेला नसेल तर तो प्लुरल फॉर्म असतो. सो करेक्ट ऑप्शन इज द लाईक्स, ऑप्शन नंबर सी. देन क्वेश्चन नंबर 6, हाफ ऑफ द स्टुडंट ... अब्सेंट. ओके, सो क्वेश्चन नंबर 6 आपल्याला घ्यायचा आहे. आता स्टुडंट काय आहेत, काउंटेबल आहेत, राईट. का काउंटेबल आहेत, बरोबर, कारण आता आपण पुन्हा पार्ट्सबद्दल बोलतोय, राईट. सो काउंटेबल असल्यामुळे त्याच्या पुढे आपण काय वापरणार, प्लुरल फॉर्म वापरणार. पार्ट्स, फ्रॅक्शन, पर्सेंटेजबद्दल बोलत असू आणि जर त्याच्या पुढे ते काउंट करता येत असतील तर त्याच्या पुढे आपण काय वापरणार, प्लुरल फॉर्म वापरणार. सो आता शोध या प्लुरल फॉर्म कुठे आहे, वॉज तर येणार नाही, इज सुद्धा नाही, आणि हॅव तर येणार नाही, मिनिंग बदलून जाईल सेंटेन्सचा. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. देन 7 किलोमीटर ... अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. आता 7 किलोमीटर. ओके, आता सब्जेक्ट काय आहे इथे, 7 किलोमीटर इज अ लॉंग डिस्टन्स टू वॉक, आणि ऑप्शन्स काय आहेत आपले, सीम्स, सीम, हॅज सीम आणि हॅव सीम. सो सिम्पली इथे सीम्स येणार आहे, जो की यसनी सिंग्युलर आहे, म्हणून 7 किलोमीटर सीम्स अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. सिंग्युलर वर्ब आपल्याला इथे टाकायचा आहे, SV. ओके, देन क्वेश्चन नंबर 8, the branch manager and the area officer ... on the leave. आता क्वेश्चन नंबर 8 वरती आपली द वाली कॉन्सेप्ट लागते की वाक्याच्या सुरुवातीला द आहे, द ब्रांच मॅनेजर, अँड वापरलेला आहे आणि अँड नंतर पुन्हा द वापरलेला आहे, म्हणजे ऑब्विसली these two are different. ओके, these two are different, then that is a plural. So
ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. बाकी सगळे ऑप्शन रॉंग होणार आहेत. जर इथे द नसतं तर आपल्याला इज यूज करावा लागला असता, बट हिअर इज द दॅट्स वाय वी आर युजिंग द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज द आर. देन क्वेश्चन नंबर 9, द न्यूज ... ॲट 5:30 इन द मॉर्निंग. आता द न्यूज वापरलेला आहे. आपल्याला माहिती आहे न्यूज, हेडक्वार्टर्स असे शब्द असतील तर ते काय असतात, त्याचं वर्ब कसं ट्रीट करायचं, ॲज अ सिंग्युलर वर्ब ट्रीट करायचं. सो इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. देन क्वेश्चन नंबर 10, एव्हरीबडी ... शी सो मच. आता एव्हरीबडी आलंय, एव्हरीबडी नंतर काय आलं पाहिजे, सिंग्युलर वर्ब आला पाहिजे. सो लव्ज, लव, लविंग हे तर येणार नाही, लविंग, लव्ड सुद्धा येणार नाही. सो लव आणि लव्स वी आर रिमेनिंग विथ दिस टू. बट आपल्याला माहित आहे जर यस लावलेला नसेल तर तो प्लुरल असतो. सो दिस इज अ कॅन्सल. वी आर रिमेनिंग विथ द LOVS, लव्ज. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. Then neither the teacher nor the monitor. Okay, neither the teacher nor the monitor ... present in the class. आता आपल्याकडे neither nor वाली कॉन्सेप्ट तिकडे लिहिलेली आहे. कॉन्सेप्ट जर तुम्ही मिस करत असाल तर MCQ सॉल्व्ह करायला डिफिकल्ट जातील. सो कॉन्सेप्ट सोडू नका. आता बघा नायदर नॉरला कॉन्सेप्ट काय आहे की जो जवळचा असतो. आता इथं फिल इन द ब्लँक्स दिलेला आहे, इथं आपल्याला वर्क टाकायचा आहे, तर त्याचा जो जवळचा सब्जेक्ट असतो त्याच्याकडे बघायचं. आता मॉनिटर, दिस इज अ सिंग्युलर. मॉनिटर काय आहे, सिंग्युलर आहे. सो मी इथे काय वापरणार आहे, सिंग्युलर वर्ब वापरणार आहे. सो सिंग्युलर वर्ब काय येणार आहे, वर तर येणार नाही, हॅज सुद्धा आहे बट हॅज येणार नाही आणि इज सुद्धा येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन इज अ वॉज. ओके, करेक्ट ऑप्शन इज द वॉज. देन क्वेश्चन नंबर 12, द ब्रेड अँड बटर ... माय ब्रेकफास्ट टुडे. व्हेरी इझी क्वेश्चन. ह्या क्वेश्चनला खूप वेळा मला खूप आवडतो हा क्वेश्चन, दॅट्स वे मी पुन्हा इथे टाकलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 12चा आन्सर सुद्धा इज येणार आहे विथ सिंग्युलर वर्ब, बिकॉज ब्रेड आणि बटर दे आर द सेम कॉन्सेप्ट. जरी ते ॲन लावला तरी बटरच्या पुढे काय आहे, द किंवा ॲन वगैरे काही नाही आहे. सो दीज टू आर सेम. सो इथे सिंग्युलर एंटायटी आपण यूज करायची इज. ओके, देन क्वेश्चन नंबर 13, करी अँड राईस ... माय फेवरेट डिश. सेम टाईपचं क्वेश्चन आहे, करी अँड राईस. सो सिम्पली आपण इथे देखील काय यूज करणार आहोत, इज यूज करणार आहोत. देन हिज मास्टरी ओव्हर सेव्हरल सब्जेक्ट अँड हिज फिटनेस ... हिम अ ग्रेट टीचर. हिज मास्टरी ओव्हर द सेव्हरल सब्जेक्ट अँड हिज फिटनेस ... हिम अ ग्रेट टीचर. आता बघा ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे, मेक, मेक्स, मेकिंग आणि नन ऑफ दिस. तर आता सिम्पली आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये बघायचं हिज मिस्ट्री, हिज थर्ड पर्सन यूज केलेला आहे. सो सिंग्युलर वर्ब येणार आहे इथे. सो मेक्स इज द करेक्ट ऑप्शन. मेक येणार नाही बिकॉज दिस इज अ प्लुरल. नंतर येणार नाही बिकॉज मेक्स आहे आणि मेकिंग सुद्धा येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन इज अ मेक्स. देन क्वेश्चन नंबर 15, सॉरी थोडं ब्लर आलंय. आयदर माय ब्रदर ऑर हिज मदर डान्सिंग. आयदर माय ब्रदर्स. ओके, हा काय आहे, प्लुरल नाव आहे, ब्रदर्स. ऑर हिज मदर, मदर सिंग्युलर आहे. आयदर नॉर आलं की ना, आयदर, नायदर नॉर हे जेव्हा कधी येतं तेव्हा फिल इन द ब्लँक, जिथे आपल्याला वर्ब घालायचं त्याच्या जवळचा सब्जेक्ट बघायचा, तो काय आहे, मदर. दिस इज अ सिंग्युलर. सो इथे काय येणार आहे, सिंग्युलर थिंग येणार आहे, नॉट ब्रदर्स. ब्रदर्सला कन्सिडर करायचं नाही, फक्त मदरला कन्सिडर करायचं आणि इज ठोकून द्यायचं. ठोकून द्यायचं म्हणजे कॉन्सेप्च्युअल ठोकून द्यायचं. सो मदर इज डान्सिंग. ओके, देन क्वेश्चन नंबर 16 इज several members of a staff is in the company ... incentive. ओके, सो आता आपल्याला इथे काय लिहायचं आहे, सेव्हरल काय आहे, इनडिफायनाइट नाऊन आहे. काय आहे, सेव्हरल इनडिफायनाइट नाऊन आहे. नोट्सच्या सुरुवातीला सांगितलेलं की सेव्हरल एक IMP आहे, सो लिहून ठेवा. सेव्हरल काय आहे, इनडिफायनाइट नाऊन आहे आणि त्याला ॲज अ सिंगल वर्बने आपण ट्रीट करणार आहोत. सो SV. आता शोधूया सिंगल वर्ब. नीड्स, नीडेड, नीड, विल नीड. विल नीड येणार नाही. नीड सिंगल आला, फक्त नीड आला तर तो प्लुरल असतो. सो दिस इज ऑल्सो कॅन्सल. नीडेड सुद्धा येणार नाही. सो वी आर रिमेनिंग विथ द ऑप्शन नंबर A, दॅट इज अ नीड्स. ओके, देन आता हे जे शेवटचे 2 क्वेश्चन आहेत हे तुम्हाला होमवर्क आहे. ओके, द प्राइस ऑफ दॅट पेअर ऑफ शूज ... 1000 रुपीज. दिस इज वन क्वेश्चन आणि सेकंड वन इज दिस, समवन ... स्पीकिंग. व्हेरी इझी 2 क्वेश्चन्स आणि कॉन्सेप्टमध्ये मी ह्यांची कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की शूज ॲज अ पेअर यूज केलं तर आपण काय यूज करायचं आहे आणि समवन, नो वन, नो बडी हे असेल तर आपल्याला इथे काय यूज करायचं आहे. सो फटाफट मला कमेंट खाली करायची या 2 क्वेश्चनच्या आन्सरची आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.